संपूर्ण जगाचे लक्ष सध्या मध्य पूर्वेकडे लागले आहे, जिथे अमेरिका आणि इराण यांच्यातील दशकांपासून धुमसणाऱ्या तणावाचा अखेर स्फोट झाला आहे। 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे। पण हे भीषण युद्ध नक्की का सुरू झाले, काय आहे याची मुख्य कारणे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली महत्त्वाची अणुचर्चा न्यूक्लिअर टॉक्स निष्फळ ठरली आणि इराणने युरेनियम संवर्धन थांबवण्यास नकार दिला। यामुळे अमेरिकेने लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारला। या युद्धाला सर्वात मोठे वळण तेव्हा मिळाले जेव्हा 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या। इराणने हॉर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे, जिथून जगाचा 20% तेल पुरवठा होतो। अमेरिकेने इराणवर लादलेल्या आर्थिक कडक निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली होती। या आर्थिक युद्धाला इराणने आता लष्करी प्रत्युत्तर दिले आहे। इराण पुरस्कृत हिजबुल्ला आणि हुती बंडखोरांनी अमेरिकन तळांवर केलेले ड्रोन हल्ले हे देखील या युद्धाचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे। या युद्धामुळे केवळ मध्य पूर्वच नाही तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे।